हॅलो. या सोले असा सामन्याकडे आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल. यस आपण पाहू शकाल पहिला चेंडू यावेळेस सुरेख आणि सुरेख चेंडू फेकलाय. यावेळेस आपण पहिला सुदाम पवार इष्टकीर रक्षेमध्ये आपण पहिला तर कुठली चूक करत नाही. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईक फलंदाज आपण पाहिला तर यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट फेकलाय. गोलंदाज आपण पाहिलं तर यावेळेस स्वतःच्या फ्लॉवरमध्ये अडवण्याचा प्रयत्न. इथं मात्र पहा शेवटच्या मोमेंटला अडवला जाते चेंडू. दोन धावा सहजरित्यानं पूर्ण झाली आणि या 2 धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचलेला श्री गणेश झालं टीम आपण पाहू शकाल गोरकामत टीमच्या माध्यमातून. यस आपण पाहिलं तर रोहित गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू डॉट फेकला. दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धावांना मात्र श्री गणेश झाला. इथं टप्पा पडल्यानंतर विकेट किपर कुठली चुकी करत नाही. यावेळेस हा चेंडू आणखीन एक चेंडू येईल डॉट. यस आपण पाहू शकाल इथं मात्र नक्कीच वाईटसाठी रिव्ह्यू दिला जाणार नाही. या दोन्ही संघांना मात्र तसंच घ्या. आपण पाहिलं तर भरपूर रिव्ह्यू दिलेत. यास प्रत्येक चेंडूवरती रिव्ह्यू घेतले जातील ना तर या झोतातील नाईट मात्र दिवसाच्या नाईटमध्ये जातील. आपण पाहू शकाल नक्कीच पंचांनी दक्षता घ्या. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर झोतातील नाईट आणि प्रत्येक चेंडूवरती रिव्ह्यू जर आला तर आपण पाहू शकाल थोडासा मात्र टाईम मात्र बेस्ट होईल. मी पंचांना दक्षता करा. जे निर्णय असेल ते निर्णय कळवा. सफल झाला तर फलंदाज आपण पाहू शकाल नक्कीच वाईट येणार नाही. रिव्ह्यू कोणी घेतलाय? बॅट्समनने घेतलंय का? ठीक आहे चल घे रिव्ह्यू. 2 रिव्ह्यू असतील प्रत्येक संघाला. हा पहिला रिव्ह्यू बॅट्समनने घेतलेला आहे. वाईटचा बघा. तुम्ही जा 12 खेळाय का तुमचा? तुम्ही जा तिकडे. बॅट्समन सफल झाला का बघायचं आहे. वाईट नाही आहे बॉल आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि इथं गोरकामत संघ आपण चेक करू शकता. यस होली सामन्याकडे आपण पाहिलं तर एक अतिशय चांगला गोलंदाज त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही चांगली गोलंदाजी राहिली. मोठ्या फटक्यापासून अचूक ठेवलंय. एक चांगली गोलंदाजी पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र सुदाम कुठलीही चुकी करत नाही. उचलणार फेकणार आपण पाहिलं तर यष्टीरक्षेच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं सुदाम पवारला एक अनुभवी यष्टीरक्षेच्या भूमिकेमध्ये पार पडत असताना सुरेख यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू आलाय डॉट आणि डॉट चेंडूच्या साईनं आपण पाहिलं तर धावपलकावरती धावा अद्याप आपण पाहिलं तर यस आपण पाहू शकाल उचलणार फेकणार एक सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या साईनं धावसंख्या 1ने सरसवेल. धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतील. 3 धावा स्कोर गाठवरती आपण पाहिलं तर 3 धावा स्कोर गाठवते आपण पाहतोय. यावेळेस चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज असताना आपण पाहिलं तर रोहितच्या माध्यमातून इथं मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. यावेळेस मात्र इथं काय घडलं जाईल का? हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण इथं पहा फलंदाज बाद. मेहनत चांगली घेतली होती पण आपण पाहू शकाल तंबूच्या आसऱ्याला घरचा रस्ता मात्र आपण पाहू शकाल. या बॅकडोरमध्ये डगआउटमध्ये मात्र पाठवण्याचा प्रयत्न आणि तो मात्र सक्सेस झाला. टीम आपण पाहू शकाल डोनेवाडी टीम. पहिलाच सामना होता डोनेवाडी विपक्ष आपण पाहिलं तर दहेगाव असा हा सामना होता. त्यामध्ये आपण पाहिलं तर डोनेवाडी टीमनं मात्र मजाल मारली होती. प्रवीणला मात्र परतावा लागला आणि प्रवीणची जागा सामान्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. आपण पाहू शकाल ज्ञानेश्वर आपण पाहिलं तर 45 नंबरचा जर्सी मात्र घालून आपण पाहिलं तर रोहित शर्मा.
जसं आपण पाहू शकाल बोलूया सामन्याकडे आपण पाहिलं तर चांगला अतिशय चांगला सामना रोमॅचिक चांगला पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये हा पहिला सामना असेल. डोनेवाडी पक्ष आपण पाहिलं तर गोरकामत असा सामना आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र 3 षटकार 18 चेंडूचा खेळ पहिला 17 चालूया. ज्ञानेश्वर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पण इथं पाहू शकाल अद्यापच आपण पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. रितेश गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक मात्र दुसरा षटक घेऊन येतं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःचा पहिला असेल आणि संघासाठी दुसरा. आणि आपण पाहू शकाल 18 चेंडूचा खेळ अजूनही मात्र या 12 चेंडूच्या मध्ये धावसंख्या मात्र जमावी करावी लागतील. कारण तर पहिल्या गोलंदाजानं आपण पाहिलं तर अवघ्या मात्र 3 धावा खर्ची केल्या. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी राहिली. पण पाहिली तर संजय नगर एंडकडनं ही गोलंदाजी होती. आता पाहू शकाल गोरकामत एंडकडनं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. चांगला गोलंदाज आपल्याला आता पाहायला मिळेल का रितेशच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. डोनेवाडी एंडकडनं आणि गोरकामत एंडकडनं आपण पाहू शकाल जवळचे संघ आजच्या आपण पाहतो ना पंचकृषीमध्ये आजचे सामने आपल्याला पाहायला मिळाले. आपण पाहू शकाल नक्कीच एका असा संघ होता तो पाहू शकाल भरपूर लांब आला होता. तो संघ आपण पाहू शकाल तुरमाले टीम होती त्या याच पंचकृषीमध्ये. पण आपण पाहू शकाल इथं टप्पा पडल्यानंतर विकेट किपर सुदाम पवार कुठली चुकी करत नाही. अजून एक मात्र चांगला चेंडू मात्र पाहायला मिळाला आहे. यावेळेस आपण पाहिलं 7 चेंडूचा खेळ अद्याप संपला आणि धावफलकावरती धावा अद्याप पोहोचेल 7 या अंकावरती. आपण पाहिलं तर चेंडू संपल्यात आणि 3 धावा म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहू शकाल चांगली आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. यस आपण पाहू शकाल पंच कुठला इशारा देत नाही. अजूनही मात्र 8वा चेंडू मात्र संपुष्टात आलाय या पहिल्या सत्रामध्ये. पण इथं मात्र धावसंख्या मात्र रोख आली. असा पहिला सामना मात्र जिंकला होता ना गोरकामत टीम. तर तुरमाल्यासारख्या टीमला मात्र घरचा रस्ता दाखवणारा हा संघ होता तो गोरकामत टीम. ते याच बरोबर आपण पाहिलं तर जवळचा टीम आणि कशी खेळली आणि कशी फलंदाजी या आपल्याला दोन्ही संघामध्ये पाहायला मिळते. कशा पद्धतीने मात्र चेंडू फेकतात तशा पद्धतीने मात्र फलंदाजी होत नाही. इथं मात्र अजून एक चेंडू मात्र सिंगल येईल आणि सिंगलच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहिलं तर 4 या अंकावरती आणि 4 धाब्याच्या साईनं मात्र रोखण्याचा प्रयत्न पाहू शकाल आपण पाहतोय डोनेवाडी टीमच्या माध्यमातून. इथं मात्र नक्कीच आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी राहते. इथं मात्र कुठलाही मोठा फटका मारून देत नाही. चांगली अगदी जवळची टीम या वेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेनं इथं मात्र झेल टिपणं गरजेचं होता. शेवटच्या मोमेंटला 2 बाउन्स चेंडू अडवला जातोय. इथं मात्र आपण पाहू शकाल 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाली आणि 2 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहू शकाल 6 या अंकावरती 6 धावा स्कोर गाठवरती आपण पाहतोय. अद्यापच आपण पाहिलं तर या दुसऱ्या षटकामध्ये 6 धाबा मोठा फटका येणं गरजेचं आहे. दादा आपण पाहू शकाल मोठा फटका येणं गरजेचं आहे. आपण पाहू शकाल एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय ना जवळपास अरुण दादा जीवाक चौरे आयोजक संजय नगर चषक आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. नक्कीच पंचांचा इशारा आला. तिसऱ्या पंचाकडे बोलूया आपण पाहू शकाल फलंदाज नोट आउट असेल. पाहू शकाल सूर्यकिरण द विकेट. पंच धावा किती या सिंगल ना सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलचं साईन आपण पाहिलं तर धावसंख्या 19 सरसबेल 7 धावा स्कोर गाठोवरती आपण पाहतोय. चेंडू फेकून झालं तर आपण पाहिलं तर
5 चेंडू मात्र फेकून झाले. शेवटचा आता एक चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली विकेट आपण पाहतोय रितेशच्या माध्यमातून. ही चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, कुठलाही मोठा फटका मारून दिला नाही यावेळेस शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. यावेळेस आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र 6 ने सरसेबेल. सुरेख बिग 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 आणि बिग हिट पण पाहायला मिळते षटकाराच्या साईनं. 13 धावा स्कोर गाठवरती आपण पाहतोय. यस आपण पाहू शकाल वैयक्तिक मात्र 12 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धाव पलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात अद्याप आपण पाहिलं तर 13 धाबा. अजूनही मात्र 6 चेंडूचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये असेल बाकी आणि 6 चेंडूमध्ये आता धाबा करावे लागतील. जवळपास आपण पाहिलं ना तर 18 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 30 ते 35 धाबा टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. पण पाहू शकाल सामुरा संघ आपण पाहिलं तर ज्यानं पण एक संघाला पराभूत केलाय ती टीम आपण पाहतोय, ती डोनेवाडी टीम. आणि गोरकामत टीमनं सुद्धा एवढ्या मोठ्या संघाला मात्र घरचा रस्ता दाखवलाय. ती टीम आपण पाहू शकाल. पण इथं DN पवार चेंडू खाली या. इथं मात्र काय घडलं जाईल, उचलणार फेकणार. झेल चांगला होता दादा, थोडीशी चुकी महागाडीत ठरणार आहे. यावेळेस मात्र 2 धावा होतील का पूर्ण? 5 धावा 2 का सिंगल? 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. 15 धावा स्कोर गाठ वरती या आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा षटक घेऊन येणारा रवी. या 2 धाब्याच्या साईन आपण पाहिलं तर धाव पलकावरती धावा जाऊन पोहोचतील. अद्यापच आपण पाहिलं तर 15 धावा इथं मात्र पाहू शकाल. DN पवार अजूनही उचलणार फेकणार. 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाली आणि या 2 धाब्याच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल. जो 17चा आकडा या क्रिकेटमध्ये अशुभ मानला जाणारा खतरा असतो. पण इथं पाहू शकाल अशुभ कोणासाठी होईल, इथं मात्र गोलंदाजासाठी होईल या फलंदाजासाठी. अजूनही मात्र 4 चेंडू आपल्याला सांगून देतील. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी डाव आली. सिंगलच्या साईनं आपण पाहिले ना तर चांगली गोलंदाजी केली होती त्या रितेशनं. चांगली गोलंदाजी केली होती. 2 चेंडू पहिले डॉट फेकले, त्यानंतर सिंगल षटकार. शेवटच्या चेंडूवरती दांडी गोल एक्स्ट्रा उद्ध्वस्त करून टाकल्यात. इथं पहा किती चांगली गोलंदाजी 2 चेंडूचा मार खाला दुहेरी डावानं. पण इथं मात्र तिसऱ्या चेंडूवरती विकेट मात्र मिळवली जाते. विकेट मात्र पाहू शकाल कोणाची असेल, ज्ञानेश्वर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल राकेश. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. शेवटच्या आपण पाहिलं तर आताही 3 चेंडू शिल्लक असतील. स्कोर गाठ 17. मी आधीच उल्लेख केला होता 17चा आकडा क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातोय आणि तो अशुभ लागलाय तो कोरकामत टीमला. आणि 17चा आकडा एक गड्याला मात्र तंबूच्या आसरामध्ये पाठवलाय. तो फलंदाज आपण पाहू शकाल ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. यस आपण पाहू शकाल या 17चा आकडा या क्रिकेटमध्ये नेहमी घातकी असतो. 17चा आकडा जोपर्यंत दादा पार होत नाही ना तोपर्यंत अशुभ कोणाही कडे राहील. इथं मात्र फलंदाजासाठी सुद्धा असेल, गोलंदाजासाठी सुट्टीपद असेल. नक्कीच पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. यावेळेस अपील उचलून धरले. इथं धोक्याची घंटा होऊ शकते. पण इथं पहा नेहमीच आपण सांगतो ना 17चा आकडा एवढा घातकी असतो ना तर प्रत्येक क्षणाला मात्र चुकीचा आकडा पाहायला मिळते. पण इथं मात्र सिंगल पूर्ण झाली का पंच? एक होयस आपण पाहू शकाल 18चा आकडा आता पार झालाय. यावेळेस आपण पाहिलं तर 18 धावा स्कोर गाठवरती
चार झाले. झाले 17 होते ना, आता एक काढली ना. झिरो केलेला. झिरो कुठं? हा इथं इथं ना. यस, आपण पाहू शकाल पुढील चेंडू 2 धावा होतील का पूर्ण, पण इथं अजून एक धोक्याची घंटा. एक सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहू शकाल अजून एक मात्र विकेट मात्र मिळवली जाते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 19 अंकावरती. आउट कोण झाला? नवीन कोण घ्या तुम्ही? दोन काढ्यात ना. दोन काढले. यस, आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या साथी मात्र 20 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. तिसऱ्या धावांसाठी मात्र फलंदाज बाद झाला. तो फलंदाज आपण पाहू शकाल राकेशच्या माध्यमातून हा फलंदाज बाद झालाय. धनंजय आणि सुमित ही जोड खाली आता मैदानामध्ये. शेवटचा आता एक चेंडू सिलेक्ट असेल आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. 20 धावा कंप्लीट झाल्यात. हो हो, या बिलेस मात्र ब्रह्मास्त्र आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय. इथं मात्र एक धावसदरीतीनं पूर्ण झाली. या दुसऱ्यांचा प्रयत्न इथं मात्र एक सिंगल पूर्ण झाली. 21 टू विकेट्स आपण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 18 आणि 22 धाव्यांची गरज असणार आहे. टीम आपण पाहू शकाल डोनेवाडी टीमसाठी.
या सोलिया सामन्याकडे आपण पाहू शकाल सलामीची जोडी 22 धावांचा पाठला करत आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकाल सुद्दाम आणि DN पवार, धनंजय पवार आपण पाहू शकाल. ऑफसाईडच्या दिशेनं सुरेख फटका सजवलाय. 2 धावा होतील का पूर्ण? पण बॅट्समॅन सांगतो कोण आहे? यस आपण पाहू शकाल एका धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय. श्री गणेश झाले टीम आपण पाहू शकाल डोनेवाडी टीमच्या माध्यमातून 22 धावांचा टार्गेट सेट केला. यावेळेस आपण पाहिलं तर यस आपण पाहिलं तर इथं मात्र फलंदाज होते बाद. यस आपण पाहू शकाल पहिला फलंदाज बाद झाला. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला. रितेश हा फलंदाज आपण पाहू शकाल. यस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश, एक डावकऱ्याचा फलंदाज. पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना रितेशला तर अगदी मात्र चांगली खेळी राहिली होती. यावेळेस ज्याचा उल्लेख केला होता तोच फलंदाज यावेळेस सुरेख झेल आणि सुरेख झेल टिपला जातोय. यावेळेस आपण पाहिलं तर सुमित मात्र बाद होत्या. बॅक टू बॅक दुसरी विकेट तंबूचे आसऱ्याला सुमितच्या माध्यमातून. तिसऱ्या चेंडूवरती आलेली विकेट रितेश, आपण पाहिलं तर रितेश मात्र बाद होते आणि रितेशच्या जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेचच रवाना व्हा. अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. यस नवीन पहिला फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. 22 धावांचा टार्गेट सेट केलाय. आपण पाहू शकाल वैयक्तिक आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. पहिली चेंडूवरती आले सिंगल, त्याचबरोबरीने आपण पाहिलं ना तर 2 चेंडूवरती 2 विकेट. म्हणजे यास पहिल्या रात्रीमध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. यस 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 जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी आहे. भन्नाट वेग आणि भन्नाट वेगाने ही गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईनं धावसंख्या 1 ने सरसवेल. एकच आपण धावसंख्या मात्र श्री गणेश झाले. ती धावसंख्या मात्र रोखण्यामध्ये यश मिळाले. गोलंदाजी मार्कवर सुमित गोलंदाज, काय गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी. पहिली सिंगल खर्ची केली दादा, त्यानंतर आपण पाहिलं ना तर 2 विकेट मात्र. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर एक डॉट चेंडू आलाय. इथं पहा इथं पहा इथं पहा काय घडला जात. या बिलेस माझा अजून एक येईल चेंडू डॉट. 5वा चेंडू डॉट फेकलाय या गोलंदाज सुमितनं.
त्या पुढील चेंडू गोलंदाज सज्ज होत्या. यस आपण पाहू शकाल पंचांचा इशारा येते. यावेळेस आपण पाहिला तर 2 विकेट 3 चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि या नक्कीच आपण पाहू शकाल मीडियमवर पाहायला मिळाली असते. जर पहिला चेंडू जर डॉट आला नसताना आपल्या विकेट 1 रन आली नसती ना तर नक्कीच आपण पाहू शकाल 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. अशा पद्धतीची पहिली मॅच सुद्धा झाली होती. 12 चेंडू आणि 15ची गरज होती. तरी पण हा सामना मात्र विजय प्राप्त केले होते. टीम डोनेवाडी साईड वेगळी होती. गोलंदाजी ट्रॅक त्यांच्या मातीमध्ये होत्या. पण इथं मात्र फलंदाजी आता करावी लागेल. चांगली करावी लागेल. 21 धावा अजूनही करावे लागतील. 12 चेंडू 21 धावांची अजूनही गरज आहे. भरपूर फलंदाज आहेत अजूनही मात्र. धनंजय पवार अजूनही मात्र उर्फ DN पवार अजूनही मात्र उपस्थित आहेत. ज्या DN पवारवरती आता भरोसा ठेवावा लागेल. जुना आणि जाणता फलंदाज आहे. आपण पाहिलं ना ज्या कालामध्ये मी क्रिकेटमध्ये शिरलो ना त्या टायमामध्ये मी जय महाराष्ट्र टीममध्ये या खेळाडूला पाहिला होता. जस आपण पाहू शकाल नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल प्रवीण. नक्कीच मलिक दादाची टीम होती आणि त्या टीममध्ये या चांगला खेळाडूला मी सुदाम पवारला पाहिला, DN पवारला पाहिला. भरपूर अनुभव या खेळाडूमध्ये आपण पाहिलं तर जुने आणि जाणते खेळाडू आहेत. पण पाहिलं तर त्याचबरोबरने आपण पाहिलं तर देवीदास सिलम मलिकचे छोटे बंधू असतील. त्याचबरोबरने एक चांगलासा अतिशय चांगला सामना पाहायला मिळाला. हो हो या बेलेस मात्र आपण पाहिलं ना षटकार येते. मी आधीच उल्लेख केला होता या फलंदाजाचा DN पवारचा. यावेळेस या 6 धाव्याच्या साईन आपण पाहिला तर 7 धावा स्कॉट गाठवरती. एक जुना आणि जाणता आणि अनुभवी खेळाडू आपण पाहिलं तर ज्यानं जय महाराष्ट्र टीमला मात्र उपलब्ध करून दिलं होतं तेच फलंदाज आहेत. एका साईडनं सुदाम पवार होता तर एका साईडनं DN पवार. यस आपण पाहू शकाल 7 धावा स्कॉट गाठवरती. 15 धाव्यांची अजूनही गरज आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच लढत झाली होती. 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज होती. फक्त आता 1 चेंडू मात्र एक्स्ट्रा आहे. आपण पाहिलं तर षटकार आला आणि षटकाराच्या साईन आपण पाहिलं तर 1 चेंडू कमी आहे. हो हो इथं मात्र फसवण्याचं काम केलं आणि फसवण्याचं काम आपण पाहिलं तर या गोलंदाजाकडनं शिकावा. षटकार जरूर आला पहिल्या चेंडूवरती पण दुसरा चेंडू आपण पाहिलं ना तर अतिशय मात्र डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर नक्कीच आणि नक्कीच चांगली गोलंदाजी आता राहिली. आता समीकरण बदललं जातोय. 10 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. अजूनही कोणी सामना जिंकला नाही. जोपर्यंत DN पवार आहेत ना तोपर्यंत मात्र हा सामना कोण जिंकता येणार नाही असं सांगू शकत नाही. इथं मात्र हा हो या वेळेस मात्र स्ट्राईक ग्राउंडचा फटका उचली घेणारा चेंडू नशिबाचा चौकार. या वेळेस मात्र अजून एक येत आहे. यस आपण पाहू शकाल 11 धावा स्कॉट गाठवरती जाऊन पोहोचल्यात. 11 धावा स्कॉट गाठवरती अजूनही 11 धाव्यांची गरज असणार आहे. या पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल वर्णाई वर्णे विपक्ष आपण पाहू शकाल वेनगाव. दोन्ही संघाचे कर्णधार या नाण्यापैकी करण्यासाठी या. हॅलो यस आपण पाहू शकाल ओलिया मैदानाकडे आतमध्ये या. DN पवार जोपर्यंत आहे ना तोपर्यंत उपस्थित आहे या सामन्यामध्ये. इथं पहा 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी निघाले. तिथं धोक्याची घंटा पण इथं पहा 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 2 धावा कंप्लीट. 2 धावेचे साईन आपण पाहिला तर धाव संख्या मिळवला जरूर पण इथं मात्र खेळ पाहू शकाल चांगला आणि चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. आणि या 6 चेंडू आपण पाहिलं तर या 6 धाब्याचे साईन संघ जाऊन पोहोचलाय. अद्यापच आपण पाहिलं तर 19 या अंकावरती 19 धाबा अजूनही मात्र आपण पाहिलं ना तर 6 चेंडूमध्ये आणि 3 धाब्यांची गरज असणार आहे. यस आपण पाहू शकाल मी आधीच उल्लेख केला होता या फलंदाजाचा DN पवारचा ज्यानं जय महाराष्ट्र टीम घडवून दिल्या. तोच आपण पाहतोय जिथं परत शेवटपर्यंत झुंज देत असताना आणि एका हाताकीला लढवता असताना आपण पाहतोय ज्या प्रत्येक चेंडूवरती हाला चढवला जातोय. यावेळेस मात्र आपण पाहिलं सुदाम बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं रितेश बाद झाला. प्रत्येक अजूनही मात्र उपस्थित आहे. प्रत्येकने अजून हात खोलले नाही पण प्रत्येकाला आता संधी मिळाली. फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडू कार्पेटच्या साईन
3 उचलला जातोय. इथं मात्र पहा इथं काय घडलं जाईल. एक सिंगल पूर्ण झाली आहे आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिलं प्रत्येकच्या नावावरती सिंगल येईल आणि सिंगलच्या साईन 20 नट विकेट्स आपण पाहतोय. 20 धाबा स्कोर गाठवरती. वीस धाबा. येस आपण पाहू शकाल 2 धाब्यांची अजूनही गरज आहे. हो हो इथं पहा किती चांगली खेळली. 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाबा होतील कंप्लीट कारण ती आपण पाहू शकाल ही रणनीती आहे DN पवारची. इथं पाहू शकाल यावेळेस 2 धाब्याचे साईन संघ विजय झाले. टीम आपण पाहू शकाल गोलंदाजाचा नाव 3रा षटक घेऊन येणारा गोलंदाज